भगवद्गीता 9.21 ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्म अनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. म्हणजे ते विशाल स्वर्गलोक भोगल्यावर पुण्य क्षीण झाल्यानंतर ते मृत्यूलोकी प्रवेश करतात. अशा प्रकारे स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या तिन्ही वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये जा करीत असतात. अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्यूलोकात परत येतात. ह्या श्लोकाचे निरूपण ज्ञानेश्वरीमध्ये कसे केले आहे बघा मित्रांनो. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागते माघारे मृत्यूलोका. जैसा वैश्या भोगी कवडा वेंचे, मग दारही चेपू नये तियेचे. तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे काय सांगो. अर्जुना वेदविद जरी झाला, तरी माते नेणता वाया गेला. कणू सांडुनी उपनीला कोंडा जैसा. अर्थात पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा, म्हणजे त्याबरोबरच यज्ञकर्त्यात असलेलं इंद्राचे ऐश्वर्याचे तेज कमी होते. ज्याप्रमाणे वेश्येच्या नादात पैसा नाहीसा होतो, मग तिच्या दारास हात लावण्याचीही सोय राहत नाही, त्याप्रमाणे पुण्याची पुंजी सरलेल्या मनुष्याची स्थिती लज्जास्पद आहे. त्यांचे वर्णन काय करावे. ह्याप्रमाणे ज्यांनी पुण्याच्या जोरावर स्वर्गाची हाव धरली, ते नित्य जवळ असणाऱ्या मला मुकले, आणि त्यांचे अमरपणही व्यर्थ गेले. आता त्यांना पूर्वीचा मृत्यूलोक पुन्हा प्राप्त झाला. आईच्या पोटरूपी गुहेत नरकाच्या उकडीतील थरात 9 महिनेपर्यंत उकडून पुन्हा पुन्हा जन्माला येऊन ते मरतात. अर्जुना, स्वप्नामध्ये द्रव्याचा ठेवा सापडतो, पण जागे झाले असता तो सर्व नाहीसा होतो. त्याप्रमाणे स्वर्गाची हाव धरणाऱ्या मनुष्याने स्वर्गसुख समजावे. ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उफणावा, त्याप्रमाणे अर्जुना, मला जाणले नाही तर प्रत्यक्ष एवढा वेद जरी जाणला असला तरी त्या वेद जाणणाऱ्याचा जन्म व्यर्थ होय. म्हणून अर्जुना, मला जाणून मग दुसरे काही जाणले नाहीस तरी तू सुखी होशील. म्हणजे मित्रांनो, मनुष्य जन्माचा प्रथम उद्देश भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती करून घेणे हा आहे. तुम्ही पुण्याच्या जोरावर स्वर्गाची हाव धरली तर पुण्य संपल्यावर लगेच तुम्हाला मृत्यूलोकात हाकलून दिले जाते. मग परत आपण जन्ममृत्यूच्या पेऱ्यात सापडतो.